So friends, this is the first topic of 11 science, that is living world. हा पहिला टॉपिक आहे आपला लिव्हिंग वर्ड. यामध्ये तुम्हाला सजीवांचे जग याचा अर्थ आहे. या धड्यामध्ये तुम्हाला सजीवांच्या बद्दल माहिती दिलेली आहे, सजीवाचे गुणधर्म सांगितलेले आहेत आणि लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग ॲनिमल्स, प्लांट्स ह्यांचं इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट केली जाते. हाऊ वी कॅन कलेक्ट द information of plants and animal is detailed explained in this topic. So please we can read step by step. First point is that planet earth is made up of abiotic and biotic component. planet earth जे आहे, आपली पृथ्वी जी आहे, दोन गोष्टीने बनलेली आहे, अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिक म्हणजे काय? अजैविक. आणि बायोटिकचा अर्थ काय आहे तर जैविक. या पृथ्वी ही आपली अजैविक आणि जैविक घटकांनी बनलेली आहे. म्हणजे या पृथ्वीवरती सजीव पण आहेत, ज्यांना आपण लिव्हिंग म्हणतो. सजीव म्हणजे काय? लिव्हिंग. आणि निर्जीव पण आहेत. निर्जीव म्हणजे नॉन लिव्हिंग. ओके, हे दोन्ही पण पृथ्वीवरती आहेत. The biotic components are obviously the living being present around us. Biotic म्हणजे जैविकमध्ये सर्व सजीव येतात. The question, why do we call them living and how do they differ from non-living? मग तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे की हे जे सजीव आहेत आणि निर्जीव आहे त्यामध्ये काय फरक आहे, सजीव निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत. तर त्यासाठी तुम्हाला पहिला पॉईंट शिकायचा आहे, तो आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचे जे आपल्याला जगण्यासाठी किंवा सजीवांचे जे गुणधर्म असतात ते गुणधर्म यामध्ये तुम्हाला शिकवलेले आहेत. ओके, सो लेट्स स्टडी 1.1. एक पॉईंट आपण बघत जाऊया. व्हॉट आर द प्रिन्सिपल ऑफ लाईफ. फर्स्ट पॉईंट इज लिव्हिंग बिंग्स वन प्रोड्यूस. एकदा सजीव जर जन्माला आले, बॉर्न म्हणजे काय हो तर जन्म घेणे, ते जन्माला येतात आणि जगतात. सर्वाईव्ह म्हणजे जगणे किंवा जगतात. ओके, जगण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता असते? दे नीड्स एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. एनर्जी म्हणजे ऊर्जा. सो ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम्स आर, फर्स्ट पॉईंट इज बॉर्न, दे आर सर्वाईव्ह अँड दे रिक्वायर्ड एनर्जी and many chemical molecules. For energy it has to perform metabolism. आता ही एनर्जी घेण्यासाठी त्यांना, ऊर्जा त्यांच्या शरीरात तयार होण्यासाठी वेगवेगळ्या क्रिया होतात. त्या क्रियाला मेटाबॉलिझम म्हणतात. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. चयापचयचा अर्थ काय की आपण आपल्या बॉडीमध्ये फूड खातो, ते फूड आपल्याला डायजेस्ट होते, डायजेस्ट झाल्यानंतर त्यातनं एनर्जी बाहेर येत असते. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण अन्न खाणार, अन्नाचं पचन होणार आणि पचलेल्या अन्नातून आपल्याला काय मिळणार? ऊर्जा. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला कुठल्या? अन्न, पचन आणि यातून मिळणे ऊर्जा, या पूर्ण प्रोसेसला मेटाबॉलिझम म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज अ मेटाबॉलिझम. सो फर्स्ट पॉईंट इज मेटाबॉलिझम. द फूड which we can take is digested, and this digested food, from that energy is produced, and this whole process is called metabolism. Okay, तर this is the basic principle of life. लाईफ मध्ये पहिला प्रिन्सिपल आहे की ॲनिमल सर्वात पहिला बॉर्न होतात, सेकंड ते सर्वाईव्ह होतात, थर्ड सर्वाईव्हसाठी त्यांना कशाची आवश्यकता आहे? एनर्जी. अँड दिस एनर्जी इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ अ प्रोसेस कॉल्ड ॲज अ मेटाबॉलिझम. ओके, आता मेटाबॉलिझम जो शब्द आहे तो मेटाबॉलिझम यामध्ये दोन क्रिया असतात. इट इन्क्लूड्स टू टाइप्स ऑफ रिॲक्शन. फर्स्ट इज कॅटाबॉलिझम.
फर्स्ट इज कॅटाबॉलिझम अँड सेकंड इज ॲनाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. आता कॅटाबॉलिझम म्हणजे काय? सपोज हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक अणू किंवा रेणू आहे आणि तो आपण मधनं कट केला आणि ह्याचे 2 तुकडे केले. झाले हे तर 2 तुकडे. एकाचे किती झाले? 2. हा पहिला आणि हा दुसरा. म्हणजे हा ब्रेकडाऊन झाला. काय झाला? हा ब्रेकडाऊन. तर ह्या ब्रेकडाऊनच्या प्रक्रियेला कॅटाबॉलिझम म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये असे कित्येक फूड पार्टिकल्स असतात. ते फूड पार्टिकल जे असतात काय होतात? मोठे फूड पार्टिकल्स छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभाजित होत असतात. दे आर कन्वर्टेड इनटू अ स्मॉल पीसेस. दिस रिॲक्शन इज कॉल्ड कॅटाबॉलिझम. अँड सेकंड इज अ ॲनाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे काय? बरोबर ह्याच्या अपोजिट, की एक छोटा तुकडा आहे मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल आहे, यांच्यापासून एक बिग मॉलिक्यूल बनणे. बरोबर आहे? या दोघांपासून हा बिग मॉलिक्यूल बनणे, ह्याला म्हणतात ॲनाबॉलिझम. तर ह्या दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्या बॉडीत होतात आणि याला एकत्रितपणे मेटाबॉलिझम म्हणतात. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. 11वीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा आहे. एक एक शब्द तुम्हाला शिकायचा आहे, एक एक शब्दाचा अर्थ नीट जाणून घ्यायचा आहे, कारण हेच आपल्याला नीट आणि CETच्या एक्झामसाठी हे बेसिक कन्सेप्ट्स उपयोगी पडतात आणि यावरतीच तुम्हाला 80% क्वेश्चन्स असतात. त्यामुळं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. द फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ इज एव्हरी ऑर्गॅनिझम इज बॉर्न, देन इट इज सर्वाइव. फॉर सर्वायवल energy is required and this energy is produced from this metabolism. Energy is produced from metabolism and this metabolism includes these 2 reactions. First is catabolism and second is anabolism. So here we completed the first point. Second point, from birth onwards organisms show tendency of growth and development. हा सजीवांचा दुसरा गुणधर्म आहे. काय आहे? की प्रत्येक सजीव जन्माला आल्यानंतर त्याची वाढ होते आणि दुसरा त्याचा काय होतो? विकास. तर वाढीला ग्रोथ म्हणतात, विकासला डेव्हलपमेंट म्हणतात. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ही जी ग्रोथ आहे ही कशी आहे? इज वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस आहे. काय म्हणजे काय? ही एक पद्धतशीरपणे वेल प्लॅन्ड व्यवस्थितरित्या ही प्रोसेस आणि डेव्हलपमेंट ग्रोथ होत असते. कधी पण बघा, हा ऑर्गॅनिझम आहे, हा लहान मुलगा आहे समजा आणि ह्याची हाईट वाढलेली आहे. त्याची हाईट वाढत ज्यावेळी वाढते तर त्याचे हात आणि पाय इक्वल साईजमध्येच वाढतात. असं कधी होणार नाही की डोकं एवढं मोठं झालेलं आहे, हात पाय लहान झालेले आहेत, हे हात मोठा आहे, हा पाय मोठा आहे, असं कधी होणार नाही. म्हणजे जी ग्रोथ आहे ती वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस आहे, म्हणजे वेल प्लॅन्ड एका लयबद्ध पद्धतीनं तीच वाढत जाणार आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? यू मे हॅव ऑब्झर्व दॅट सँड्स मोल्ड्स बॉर्डर ग्रोज. दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन अँड हेन्स दिस इज नॉट लिव्हिंग बिंग्स. काही निर्जीवांच्यामध्ये पण तुम्हाला वाढ मिळते, जमिनीच्या थरामध्ये वाढ होत असते. मुंगी पण आपलं काय करत असते? वारूळ बनवत असते. पण ह्यांची वाढ जर बघितला तर त्याच्यामध्ये पण वाढ होते, पण ती लयबद्ध पद्धतीने होत नाही. त्यामुळं ह्याला तुम्ही लिव्हिंगमध्ये कॅल्क्युलेट करू शकत नाही. ठीक आहे. सो दिस इज द सेकंड पॉईंट. दिस इज द फर्स्ट पॉईंट. हिअर वी कम्प्लीटेड दिस 2 पॉईंट्स. देन थर्ड पॉईंट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड स्पॅन. आता मला सांगा की कोणत्याही सजीवाचं, आता हा व्यक्ती, हा लहान मूल होतं, आता हा मोठा माणूस झालेला आहे. ठीक आहे. ह्याची एक हाईट वाढते. समजा हा 3 फुटाचा होता तर हा किती झाला? जास्तीत जास्त 6 फूटचा झाला. म्हणजे आता ह्याच्यानंतर ह्याची वाढ होत नाही, ह्याची हाईट वाढते का? हा जर व्यक्ती एवढा असेल तर जास्तीत जास्त त्याची हाईट एवढी होईल आणि ही जी हाईट आहे ती एक लिमिटेड स्पॅनपर्यंतच होत असते.
त्याच्यानंतर त्याची वाढ होत नाही, म्हणजे अनलिमिटेड ग्रोथ ही होत नाही. काही ठराविक काळानंतर त्याची ग्रोथ काय होते, स्टॉप होते. काय होते, स्टॉप. ओके. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम द मॉलिक्युल्स ऑर्गन सिस्टीम्स बिगन टू लॉस. आणि काही काळानंतर ज्यावेळी त्याची वाढ पूर्ण होते, त्याचे जे ऑर्गन आहेत, ऑर्गन म्हणजे अवयव, आणि त्याची जी सिस्टीम आहे, त्याच्या शरीरामध्ये ज्या संस्था आहेत, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, या सगळ्या संस्था बिगन टू लॉस देअर इफेक्टिव्ह वर्किंग. आहे काय, हे सगळे काय करतात, वर्किंग म्हणजे त्याचं कार्य जे आहे ते स्टॉप होतं आहे. आणि हळूहळू ज्यावेळी त्याचं कार्य स्टॉप व्हायला चालू होतो, त्यावेळी तो पर्सन, तो ॲनिमल, तो लिव्हिंग काय होतो, ओल्ड होतो. ओल्ड म्हणजे काय होतो, वृद्ध. दिस इज कॉल्ड एजिंग प्रोसेस. ह्यालाच म्हणतात एजिंग, ह्याला वृद्धप काळ म्हणतात. वृद्धप काळ येणे, म्हातारपण येणे असं याला म्हणतात आपल्या भाषेत. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. फर्स्ट पॉईंट तो बॉर्न झाला, सेकंड पॉईंट त्याची ग्रोथ झाली, थर्ड तो ओल्ड झाला. एक एक पॉईंट्स बघा ह्याच्यामध्ये मी सांगत आहे, डायरेक्ट पॅराग्राफवरतीच लिहित आहे मी. त्यानंतर चौथा पॉईंट बघा काय लिहिलेला आहे, लाईफ हॅज कंटिन्युअस हेन्स ऑर्गॅनिझम्स ट्रायज टू प्रोड्यूस यंग वंग्स. ज्यावेळी सजीव त्याची वाढ होत असते, तर वाढीमध्ये त्याच्यात अनेक गुणधर्म आहे. त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन, ज्याला मराठीत आपण प्रजनन म्हणतो. म्हणजे सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात, आणि या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला, द ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस young ones. It is the process, and this process is called as a reproduction. It is of two types, asexual and sexual. asexual म्हणजे अलैंगिक प्रजनन, आणि सेक्शुअल म्हणजे लैंगिक प्रजनन. प्रजननाचे हे किती प्रकार आहेत, दोन, असेक्शुअल अँड सेक्शुअल. दिस इन्श्युअर द कंटिन्युटी ऑफ रेस. आणि या प्रजननामुळे, या रिप्रोडक्शनमुळे काय होतो की कंटिन्युटी ऑफ रेस होते. कंटिन्युटी ऑफ रेसचा अर्थ काय, की त्यांचं जे वंश आहे, रेसचा अर्थ होतो वंश. रेस म्हणजे स्पर्धा नाही, रेसचा अर्थ वंश होते. ती काय होते, त्यामध्ये सातत्य राहतो. म्हणजे वंश सातत्य जे आहे, पहिला आजोबा होते, त्यानंतर वडील आले, त्यानंतर मुलगा आला, मुलाला मुलं होणार, त्यांची मुलं होणार. हे जे वंश सातत्य आहे, हे सगळं कुणामुळं होतं आहे, ही रिप्रोडक्शन. जर ही जर कॅरेक्टरिस्टिक हा जर सजीवांच्यामध्ये नसता, तर सजीव जगातनं नष्ट झाले असते. येट आर लिव्हिंग कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक. मग हा तुम्हाला महत्त्वाचा गुणधर्म आहे का नाही असं विचारलेलं आहे त्यांनी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, म्हणजे इथं दिलेला आहे पॉईंट रिप्रोडक्शन. कुठला पॉईंट आहे, प्रजनन. हा सजीवांचा काय आहे, गुणधर्म आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, ॲज द बॉडी लूजन इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाय. ज्यावेळी सजीव आपलं पूर्ण जीवन जगत असतो, ओल्ड एजमध्ये जातो, त्यावेळी एक वेळ येते की तो काय होतो, डाय, म्हणजे त्याला मरण येतो किंवा त्याला मृत्यू येतो. तर मृत्यू येणे हे सजीवांचंच गुणधर्म आहे, निर्जीवांना मृत्यू येत नसतो. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे, एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड्स टू थर्मल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. एनी लिव्हिंग, प्रत्येक सजीव हा काय करत असतो, रिस्पॉन्स म्हणजे काय, तर प्रतिसाद. काय देत असतो तो, प्रतिसाद देत असतो. कशाला, थर्मल म्हणजे औष्णिक, केमिकल म्हणजे रासायनिक, औष्णिक, त्यानंतर रासायनिक, बायोलॉजिकल म्हणजे जैविक. हे सगळे प्रकारचे काय आहेत, तर चेंज आहेत. चेंज म्हणजे बदल आहे. म्हणजे औष्णिक बदल, रासायनिक बदल किंवा जैविक बदल असतील, कुठं होत असतात, हे सराउंडिंगमध्ये, आजूबाजूच्या परिसरात. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक सजीव हा आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे पण जैविक, औष्णिक किंवा रासायनिक बदल होतात त्यांना प्रतिसाद देत असतो. ही त्याची स्वतःची एक युनिक प्रॉपर्टी आहे, ज्याला आपण मराठीत चेतना क्षमता म्हणतो. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग. सो
In this today's lecture, we can completed this basic principle of life. Thank you very much. We can continue in the next video. About this topic.